सर, आपण या ठिकाणी आलेला आहात, बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे, काय सांगा? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची प्रेरणा आहे, आमची शक्ती आहे, आमचा आदर्श आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या जीवनामध्ये आले नसते तर जे काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होते ते होऊ शकलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला शिक्षण मिळालं, आम्हाला सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि हा जो समाज आहे त्या समाजाला न्याय देण्याच्या संबंधातली जी भूमिका आहे ही बाबासाहेब आंबेडकरांची होती. दलित समाजाला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण सर्व देशातल्या लोकांना आर्थिक सामाजिक न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांची होती. आणि त्यामुळं आम्ही बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत जो आहे हा भारत मजबूत करण्यासाठी अनेक जातीचा, धर्माचा, भाषेचा देश आहे, परंतु आपला देश एक राहायला पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान, अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मांडलेली आहे, त्यांच्या विचारातून मांडलेली आहे, अनेक अग्रलेखातून मांडलेली आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यामुळं लाखोच्या संख्येने लोक प्रत्येक वर्षी या ठिकाणी चैत्यभूमीला येतात. पण हा चैत्यभूमीचा जो विकास आहे तो लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. चैत्यभूमीचा जो स्तूप आहे त्याचं व्यापक अशा पद्धतीचं जे बांधकाम आहे ते लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीला जाणारा हा जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत छोटा रस्ता आहे. मी या संबंधामध्ये दिल्लीमध्ये बैठक घेतलेली आहे, मुंबईला बैठक घेतलेली आहे. आणि सेल्फी पॉईंट आहे त्या सेल्फी पॉईंटपासून ते चैत्यभूमीपर्यंत असा जो एक मोठा रस्ता आहे तो रस्ता झाला तर लोकांना येण्या जाण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. आणि एक प्लॅन बनवण्यात आलेला आहे की इथून ते इंदुमिलपर्यंत जाण्यासाठी लोकांना डायरेक्ट तो रस्ता त्या ठिकाणी असेल तर ते काम लवकरात लवकर व्हावं. मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक करून त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून ते काम पूर्ण झालं पाहिजे. त्याचबरोबर इंदुमिलचं जे काम आहे ते 2024च्या अगोदर होणं अत्यंत आवश्यक होतं, पण ते काम थोडं लांबलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फुटाचा 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन जे आहे ते आता भव्य पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि अमेरिकेमध्ये जसा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा उंच असणारा पुतळा आहे. आणि हे जगातलं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं जे स्मारक आहे बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय ते त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते त्या लवकरात लवकर पूर्ण व्हावं, 1-1.5 वर्षामध्ये काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. अजो बाबासाहेब आंबेडकर ये हमारी एक बहुत बड़ी महाशक्ति है. बाबासाहेब आंबेडकर हमारी प्रेरणा है. बाबासाहेब आंबेडकर हमारा आदर्श है. और बाबासाहेब आंबेडकर जी ने हम सब लोगों को जगाया है. मतलब बाबासाहेब आंबेडकर जी ने यूनाइटेड इंडिया की भूमिका रखी. और यहाँ बहुत सारी जातियाँ हैं, बहुत सारे धर्म के लोग रहते हैं, भाषा के लोग रहते हैं, लेकिन इंडिया एक होना चाहिए, एक रहना चाहिए. ये भूमिका संविधान में बाबासाहेब आंबेडकर जी ने रखी है. और इसीलिए हमारा मिशन है कि रिपब्लिकन पार्टी जो बाबासाहेब आंबेडकर जी का जो रिपब्लिकन पार्टी का सपना था कि रिपब्लिकन पार्टी सत्ता में आनी चाहिए, रिपब्लिकन पार्टी के लोग चुनकर आना चाहिए. उसके लिए बाबा साहब ने हमको सूचना दी थी कि भाई सभी जाति वर्गों को साथ में लेने की आवश्यकता है. तो मेरी एक कोशिश है कि बाबा साहब आंबेडकर जी के स्वप्न में जो रिपब्लिकन पार्टी थी उस रिपब्लिकन पार्टी को देश भर में मजबूत करने की कोशिश मेरी रहेगी. और बाबा साहब आंबेडकर जी का यूनाइटेड इंडिया का जो सपना है, जो हिंदू मुस्लिम का विवाद हो, दलित हिंदू का विवाद हो या और भी कोई विवाद हो, ये विवाद सब खत्म होना चाहिए. और जो हिंसक जो आंदोलन कई होते हैं उसको हम सब लोगों ने रोकना चाहिए. लोकतंत्र के माध्यम से हमें आंदोलन करने का अधिकार है, लेकिन हिंसक आंदोलन नहीं होना चाहिए. इसी तरह की हमारी भूमिका है. और हम बाबा साहब के मिशन को मजबूत करने के लिए आगे बढ़ते रहेंगे और बाबा साहब का सपना पूरा करेंगे. सर, इंदू मिलचं काम 11 वर्षापासून चालू आहे. राज्यातले मंत्री किंवा तुम्ही आता म्हटलं की हे काम 1 वर्षात पूर्ण होईल, पण आनंदराज आंबेडकर यांनी याचा पाठपुरावा केला असता असं कळतंय की 2.5 वर्ष तरी हा पुतळ्याचं काम जे ते होणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 3 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार का? 11 वर्ष तर प्रतीक्षा केलीच आहे. मला वाटतं 3 वर्षाची काय प्रतीक्षा करावी लागणार नाही. 1.5-2 वर्षाच्या आतमध्ये ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुतळ्याचं काम जे आहे ते राम सुतार आहेत आपले गाझियाबादला त्यांना देण्यात आलेलं आहे. पैशाची काही कमतरता अजिबात नाही आहे. आणि त्यामुळं हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की आमचा राहणार आहे. म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धती आमची अपेक्षा आहे. आता थोडा वेळ जरी लागलेला असलाही तरी हे काम अत्यंत चांगलं झालं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे. यासाठी 4-6 महिने वेळ लागला तरी हरकत नाही, परंतु काम मात्र ते मजबूत झालं पाहिजे
म्हणून हे काम थोडंसं लांबलेलं आहे, पण ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न शहापूरजी पालनजींना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. शशी प्रभू त्याचे आर्किटेक्ट आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं MMRD ते सगळं काम पाहते आहे. त्याने ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची अपेक्षा आहे. 16 दिसंबर इंडो मिल और सेल्फी पॉइंट का काम कब तक पूरा होगा? सेल्फी पॉइंट और इंडो मिल का काम कब तक पूरा होगा? ये काम को मुझे लगता है कि मैंने दिल्ली में जब मीटिंग बुलाई थी तो दिल्ली के मीटिंग और बाद में यहाँ सह्याद्री में मैंने मीटिंग लिया था. इसमें करने में कोई दिक्कत नहीं है. ऐसा रिपोर्ट डिपार्टमेंट ने दे दिया है. अभी एक बार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के साथ मीटिंग करने की आवश्यकता है. तो वो मीटिंग ये विधिमंडल का अधिवेशन ख़त्म होने के बाद हम उनके साथ मीटिंग करेंगे और उसको अगर मंजूरी मिलती है तो मुझे लगता है कि 4-6 महीने में 14 अप्रैल के पहले अगर ये काम होता है तो बहुत अच्छा होगा. तो इसीलिए 14 अप्रैल को भी लाखों की संख्या में लोग आते हैं. तो हमारी कोशिश रहेगी कि भाई 14 अप्रैल के पहले ही जनवरी में इसका काम शुरू हो और वो अप्रैल तक 14 अप्रैल तक पूरा होना चाहिए. और दुसरं एक आहे ते 16 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न असं होतं की नागपूरच्या 14 ऑक्टोबर 56च्या दीक्षा समारंभानंतर मुंबईमध्ये रेसकोर्स मैदानावर एक भव्य अशा पद्धतीची परिषद ठेवायची आणि त्या ठिकाणी धर्मांतराचा कार्यक्रम ठेवायचा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळं आम्ही एक समिती बनवून त्या ठिकाणी 16 डिसेंबरला रेसकोर्स मैदान बुक केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 35-36 देशाचे बुद्धिस्ट जे मंक्स आहेत, काय राजकीय नेते आहेत, ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर माननीय दलाय लामाजी यांनी सुद्धा निमंत्रण स्वीकारलेलं आहे. मी परवा धर्मशाळेला होतो आणि त्यांचं 89 वर्षाचं आहे, पण मी येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि माननीय आदरणीय दलाय लामा यांच्या हस्ते ही जी इंटरनॅशनल बुद्धिस्ट परिषदेची जी ठेवलेली आहे त्या परिषदेचं उद्घाटन आदरणीय दलाय लामा यांच्या हस्ते होणार आहे. उद्धव ठाकरे धारावीच्या विरोधात धारावी जो प्रकल्प होतोय त्याच्या विरोधात जो आहे तो त्या ठिकाणी मोर्चा करतायत. 16 तारखेला अदानींच्या विरोधात मोर्चा उद्धव ठाकरेंनी आयोजन केलं आहे. धारावी ते BKCतल्या ऑफिसपर्यंत हा मोर्चा असणार आहे. मला असं वाटतं की मोर्चे माननीय उद्धव ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं जे अदानीला दिलेलं जे काम आहे ते मला वाटतं त्यांच्या काळामध्ये जे दिलेलं असावं. आता मला त्याची तारीख माहीत नाही आहे, परंतु जो धारावीचा प्रकल्प आहे हा धारावीचा प्रकल्प करत असताना टाटा आहे, त्यानंतर शहापूरजी पालनजी आहे आणि अदानी आहे. हा तर इकडचा तो वरळीचा तो आहे वेगळा प्रकल्प. परंतु या ठिकाणी अदानीला ते काम देण्यात आलं म्हणजे त्या ठिकाणी ज्या लोकांनी टेंडर भरली होती त्याच्यामध्ये अदानी हे सक्षम काम करू शकतात किंवा ते कमी याच्यामध्ये करतात म्हणून त्यांना ते काम दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता अदानीच्या विरुद्ध मोर्चा काढून काही उपयोग नाही आहे. तुम्हाला काम लवकर पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. धारावीची जनता वाट पाहते आहे. त्यांना 400-450 फुटाचं कार्पेट एरियाचं घर मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तर त्या संबंधामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी सरकारला सहकार्य करावं अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे. आणि धारावीचा प्रकल्प जो आहे तो अगोदरच रखडलेला आहे, तो पुन्हा रखडवण्याचं काम त्यांनी करू नये अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. पुढचं पूर्ण वर्ष जे आहे ते निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभा आहे, अनेक निवडणुका आहेत. महायुतीमध्ये आपण आहात, काय अपेक्षा आहेत आपल्याला? पुढचं वर्ष पूर्णतः कसं जाईल काय वाटतं? ज्या निवडणुका आहेत त्यात आपण पाहिलेलंच आहे की 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 3 राज्याच्या जे महत्त्वाची राज्य होती ती राज्य BJPने NDAने जिंकलेली आहे. आणि तेलंगणा जे आहे ते एक काठावर आपल्याला का काँग्रेसला ते मिळालेलं आहे. त्यामुळं एकतर देशभरातलं वातावरण अत्यंत NDAच्या बाजूनं आहे, माननीय नरेंद्र मोदींच्या बाजूनं आहे. त्यामुळं 2024मध्ये जी निवडणूक होणार आहे त्यावेळेला जवळजवळ 350पेक्षा जास्त जागा मला मिळतील अशा मला अपेक्षा आहे. आणि त्यानंतर मग त्या महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जागा आमच्या 42-43 प्लस आमच्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळं आमची महायुती आहे ती मजबूत आहे. माननीय देवेंद्र फडणवीस जे एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक नक्की लढवली जाईल. आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मी आहे, आम्ही सगळे जे खेळाडू आहेत ते अत्यंत एक्सपर्ट असे काही खेळाडू आहेत. त्यामुळं आम्ही काय हरणारे खेळाडू अजिबात नाही. त्यामुळं बॅटिंग करायचं असेल तर बॅटिंग, बॉलिंग करायचं असेल तर बॉलिंग, फिल्डिंग करायचं असेल तर फिल्डिंग, या सगळ्यामध्ये आम्ही सगळे एक्सपर्ट आहोत. त्यामुळं
महाराष्ट्राची विधानसभा जी आहे ती सुद्धा आम्ही जिंकू आणि 200पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण होईल? एक्सपर्ट खेळाडू तुम्ही सगळे मुख्यमंत्री 24 मध्ये मुख्यमंत्री कोण असेल? आता मुख्यमंत्री कोण असेल आता 24ची निवडणूक जी आहे लोकसभेची ही आणि विधानसभेची ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होणार अशा पद्धतीची अनाऊन्समेंट माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलीच आहे. त्यामुळं निकाल काही होतो बघूया, परंतु निकाल काही आला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेले आहे त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील. पण नंतर मुख्यमंत्री कोण असतील काय तर सांगता येत नाही आहे. बरेच लोक त्यासाठी उत्सुक आहेत, बॅनर लावले तर जात आहेत, सगळे बॅनर लावले जात आहेत. पण मी काय माझा एकही बॅनर लावलेला नाही. त्यामुळं माझा पक्ष छोटा पक्ष आहे आणि मी दिल्लीमध्ये खुश आहे. महाराष्ट्रात येण्याची माझी इच्छा अजिबात नाही. पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार ते त्यावेळेला आपल्याला कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.